अधिक मास विशेष कोणती कामे करावीत, काय टाळावे, संपूर्ण कथा व मार्गदर्शन. नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जाणारा एक महिना म्हणजे अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास. हा महिना इतका विशेष का मानला जातो? या महिन्यातील कोणती कामे करावी, काय टाळावे आणि या मागची कथा काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये अधिक मासाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास म्हणजे काय? हिंदू पंचांगामध्ये हे चंद्राच्या गतीनुसार चालते, तर इंग्रजी वर्ष सूर्याच्या गतीनुसार मोजले जाते. या दोघांमध्ये दरवर्षी साधारण 11 दिवसाचे अंतर पडते. हे अंतर भरून काढण्यासाठी दर 2 वर्ष 8 महिन्याची एक अतिरिक्त महिना येतो. यालाच अधिक मास म्हणतात. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित मानला जातो. अधिक मासाची पौराणिक कथा. पुराणानुसार पूर्वी सर्व महिन्याचे अधिपती देव होते, पण जे अतिरिक्त महिना त्याला कोणतेही देव स्वीकारत नव्हता. सर्वजण त्याला मलमास म्हणून हिणवत असत. दुःखी झालेला हा महिना सर्व देवाकडे मदतीसाठी गेला, पण कुणीही त्याला मान दिला नाही. शेवटी तो भगवान कृष्णाच्या चरणी गेला. त्या महिन्याचे दुःख ऐकून भगवान विष्णूला दया आली. भगवान विष्णूंनी सांगितलं, आजपासून तू माझ्या नावाने ओळखला जाशील. तुझे नाव असेल पुरुषोत्तम मास. जो भक्त या महिन्यात भक्ती, दान, जप आणि पूजा करेल त्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होईल. आणि तेव्हापासून अधिक मास अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला. अधिक मासामध्ये कोणती कामे करावीत? नंबर 1, भगवान विष्णूची पूजा. या महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. 2, धार्मिक ग्रंथाचे वाचन. या महिन्यात भागवत गीता, रामायण आणि भागवत वाचन करावे. 3, दानधर्म. दानधर्म अन्नदान, वस्त्रदान, गरिबांना मदत हे अधिक मासात विशेष पुण्यदायी मानले जाते. 4, उपवास आणि सात्विक जीवन. रोग, खोटे बोलणे टाळावे, सात्विक आहार घ्यावा आणि शक्य असल्यास उपवास करावा. अधिक मासात काय टाळावे? परंपरेनुसार अधिक मास काही शुभ कार्य टाळले जातात, जसे की विवाह, घरप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे, मुंज, मोठे शुभारंभ. कारण या महिन्यात प्रामुख्याने भक्ती आणि साधनेसाठी मानला जातो. अधिक मासाची शिकवण. अधिक मास आपल्याला एक सुंदर संदेश देतो. ज्याला सर्वांना नाकारले, भगवान विष्णूंनी त्याला सर्वश्रेष्ठ बनवले. म्हणून जीवनात कधीही स्वतःला कमी समजू नका. भक्ती आणि चांगले कर्म त्यामुळेच माणूस महान बनतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नक्की करा. आणि जय श्री विष्णू अशी कमेंट करा. पुन्हा भेटू अशाच एक नवीन आध्यात्मिक व्हिडिओ सोबत. धन्यवाद.